गँग्स ऑफ वासेपूर सिनेमातील धनबादचं काळं सोनं असो की मग पुष्पा सिनेमातील लाल चंदन, अशीच काहीशी फिल्मी स्टोरी परळीतल्या औष्णिक प्रकल्पातून पडणाऱ्या राखेची आहे। त्या राखेचं अर्थकारण काय आहे? त्या राखेच्या ढिगाऱ्यावरून बीडमधली गुन्हेगारी वाढीस लागल्याचे आरोप का होत आहे? पाहूया त्याच संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। अधिकारी म्हणतो इथं राख भरू नका, गोली मारायची। गँग्स ऑफ वासेपूर सिनेमात काळ्या कोळशामुळे गुन्हेगारांचा सुळसुळाट झाला आणि महाराष्ट्रातल्या परळीत त्याच काळ्या कोळशाच्या होणाऱ्या राखेमधून माफिया अस्तित्वात आल्या। तुम्ही बऱ्या वाईट अर्थानं शिक्षण सम्राट, वाळू सम्राट, कार्य सम्राट, भंगार सम्राट, कोळसा सम्राट या उपाध्या ऐकल्या असतील, मात्र परळीतल्या राख सम्राटांची कहाणी या साऱ्यांहून खतरनाक आहे। ज्या राखेला तुम्ही आम्ही कवडीच्या किमतीचंही मानत नाही, त्या राखेच्या बेकायदेशीर वाहतुकीतून परळीमध्ये एक मोठं अर्थकारण उभं राहिलंय। त्याला कारण ठरली सरकारची धोरणामधील एक उणीव। परळीतल्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून कोळसा जळून वीज बनते। जळलेल्या कोळशाची लाखो मेट्रिक टन राख तयार होते। परळीमध्ये हे जे डोंगर दिसतायत ते राखेचे डोंगर आहेत। याच राखेच्या डोंगरातून बक्कळ पैसे कमावणारे पुढे आले। राख हेच खरं सोनं आहे याचा पत्ता लागताच जळलेल्या कोळशाच्या राखेत गुन्हेगारीची ठिणगी पडली। या ठिणगीचं रूपांतर आगीत झालं आणि त्याच राखेनं दादागिरीचा भस्म लावून राख माफिया बाहेर पडले। परळीतल्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पाबाहेरची ही दृश्य पाण्याच्या तळ्याची नाहीत तर राखेच्या तळ्याची आहेत। औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून कोळसा जाळून तयार झालेली ही राख इथं टाकली जाते। राखेच्या धुराचे लोट तयार होऊ नयेत म्हणून औष्णिक प्रकल्पातून पाण्याच्या पाईपद्वारे ही राख बाहेर पडते। परळीमध्ये गुन्हेगारी कशी सुरू झाली, का सुरू झाली याच्या वेगवेगळ्या कहाण्या सांगितल्या जातात। मात्र या गुन्हेगारीच्या पाठीमागे परळीच्या थर्मलमधली राख असल्याचं सुद्धा सांगितलं जातं। काय आहे नेमकं राखेचं अर्थकारण आणि राजकारण? तर या अर्थकारण राजकारणाच्या मुळाशी जर जायचं झालं तर आपल्याला दादाहरी वडगाव इथल्या या तळ्यावरती यावं लागतं। जे समोर आपलं तळं आहे, तळ्यामध्ये आपल्याला पाणी दिसत असेल, मात्र हे पाण्याचं तळं नसून राखेचं तळं आहे। आणि या तळ्यातले राख उपसण्यासाठी या ठिकाणी मोठमोठी वाहनं जी आहेत, पोकलँड जी आहेत, की आपल्या समोर राख उपसण्यासाठी मोठमोठे पोकलँड, जेसीबी सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत। आणि या जेसीबी पोकलँडच्या माध्यमातून या ठिकाणावरून ही राख उपसली जाते। ही राख कुठून येते तर आपल्या समोर आपण बघू शकता की परळीचं जे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे, या निर्मिती केंद्रामधून या ठिकाणी ही राख आणली जाते। हे जे विद्युत निर्मिती केंद्र आहे तो कोळसा जाळल्यानंतर त्याची जी राख निर्माण होत होती ती राख कुठे टाकायची असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर दादाहरी वडगावच्या याच तळ्यामध्ये या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राची राख टाकायला सुरुवात केली गेली। सुरुवातीच्या काळात या राखेला कोणीही विचारत नव्हतं, फुकट घेऊन जा म्हणलं तर ही राख कोणी घेत नव्हतं। मात्र ज्या वेळेला या परिसरामध्ये वीट भट्ट्यावाल्यांनी आपले पाय पसरायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांनी ही राख जी आहे ती उचलायला सुरुवात केली। परळीतल्या राखेचं अर्थकारण काय? ही राख सोनं कशी बनते? या राखेवरून काय काय आरोप झाले ते आधी सविस्तर समजून घेऊया। 1971 ला परळीमध्ये कोळशापासून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू झाला। आजही इथून वर्षाला सरासरी 1380 ते 1400 मेगावॅट वीज सुरू होते। ट्रेनद्वारे थेट प्रकल्पात दगडी कोळशाचा पुरवठा होतो। कोळसा पेटवून विजेची निर्मिती केली जाते। जळलेल्या कोळशातून दोन प्रकारची राख तयार होते, एक ओली राख आणि दुसरी कोरडी राख। कोळसा जळताना जी राख तयार होते ती पाण्याच्या सहाय्याने या पाईपातून बाजूच्या तळ्यात टाकली जाते, तिलाच ओली राख म्हणतात। तर दुसरीकडे चिमणीमधून धुरावेळी जी राख तयार होते तिला कोरडी राख म्हणतात। यापैकी ओली राख ही विटभट्टी, राखेच्या विटा, सिमेंट तयार करताना वापरली जाते। तर हाय क्वालिटीची मानली जाणारी फ्लाय ॲश म्हणजे कोरडी राख ही विटांसह ओलं कॉन्क्रीट, रंग आणि काही कॉस्मेटिक्समध्ये देखील वापरतात। पाईपद्वारे तळ्यामध्ये सोडल्या जाणाऱ्या राखेजवळ आधीपासूनच पोकलेन आणि जेसीबी तयार असतात। वरून पाणी मिश्रित राख पडते। तीच राख थेट जेसीबी मधून ट्रकमध्ये आणि ट्रकमधून
थेट विटभट्ट्यांपर्यंत पोहोचते। ही राख तशी सरकारची प्रॉपर्टी आहे, मात्र 2008-2010 पर्यंत राख कमाईचं साधन बनू शकते याचाच अनेकांना पत्ता नव्हता। राख घेणारं कुणी नव्हतं, त्यामुळे सरकारनं ना राख विकण्याचं धोरण आखलं, ना लिलाव केला, नाही कोणतं टेंडर काढलं। पुढे बांधकाम वाढल्यानं विटभट्ट्या वाढल्या, मागणीमुळे पुरवठ्यावर ताण आला, विटा तयार करण्यासाठी माती कमी पडू लागली। मग पर्याय म्हणून विटांमध्ये राख मिक्स करणं सुरू झालं। कालांतरानं थेट राखेच्याच विटा बाजारात आल्या। सिमेंटमध्येही राख मिक्स करण्याचा ट्रेंड सुरू झाला। तिथूनच राखेवर माफियांची नजर पडली आणि त्यानंतर या राखेच्या डोंगरांना मोठमोठे पोकलेन आणि जेसीबी लावून पोखरणं सुरू झालं। माहितीनुसार काही वर्षांपूर्वी ट्रकभर राख विटभट्टीवाल्यांना केवळ 200 ते 600 रुपयांना मिळायची। आता एक ट्रक राख ही परळीमध्ये तब्बल 8,000 विकली जाते। या एका आयवा गाडीमध्ये अंदाजे 6 ब्रास राख मावते। पाणी मारलेली राख इतकी दाबून भरली जाते की प्रचंड क्षमतेची हायवा सुद्धा चढावर पुढे सरकत नाही। सहा ब्रास राखेतून किमान 6,000 राखेच्या विटा तयार होतात। राखेची एक वीट 6 ते 7 रुपयांना मिळते, म्हणजे सरकारच्या 8,000च्या राखेतून 42,000च्या विटा तयार होतात। एकट्या परळीमध्ये 1200 विटभट्ट्या आहेत, त्यापैकी अनेक बेकायदेशीर असल्याचा आरोप अनेक दिवसांपासून होतोय। इथून राज्यभरच नाही तर थेट हैदराबाद पर्यंत विटाचा पुरवठा होतो। आकडेवारी ऐकून तुमचं डोकं काम करणं बंद करेल, पण इथं बीडची कायदा सुव्यवस्था चव्हाट्यावर येण्याआधी 200 ते 300 पोकलेन आणि 600हून अधिक ट्रकमधून राखेची वाहतूक होत होती। ना कुठली पावती, ना कुठलं टेंडर, ना कोणता लिलाव। आरोपानुसार इथल्या राखेसाठी कानावर बंदूक लावून कायदा सुव्यवस्थेची राख रांगोळी केली जाते। राख वजनानं जितकी हलकी आहे तितकंच वजनदार आहे तिचं अर्थकारण। स्थानिक अभ्यासकांच्या दाव्यानुसार राखेतून उभ्या राहिलेल्या साऱ्या अर्थकारणाची वार्षिक उलाढाल तब्बल 1,000 कोटींच्या घरात आहे। म्हणजे एका दिवसात फक्त राखेतूनच 2 ते 2.25 कोटींचा व्यवसाय होतो, ज्यातला एक छदाम तरी सरकारच्या तिजोरीत जातो का याबाबत साशंकता आहे। 1971 पासून पुढची जवळपास 30 ते 35 वर्ष इथल्या राखेला कुणी ढुंकूनही पाहिलं नव्हतं। राखेचे डोंगर तयार झाले होते, मात्र आज जवळपास निम्म्याहून जास्त राखेचे डोंगर भुईसपाट झाले आहेत। परळीमध्ये रोज 12 लाख मेट्रिक टन कोळसा जाळला जातो, ज्यातून किमान 4 लाख मेट्रिक टन राख बाहेर पडते। आणि इतकीच राख इथून रोज जवळपास 200 ते 300 पोकलेन आणि 600 ट्रका, ज्याला बीड जिल्ह्यामध्ये हायवा म्हणतात, इतकी वाहनं लावून वाहून नेली जाते। आत्ताही राज्यभर इतकी बोंब होऊन देखील इथं काही पोकलेन, जेसीबी आणि ट्रक होते। आमची टीम पोहोचल्यानंतर काही गाड्या इथून निघून गेल्या। आरोपानुसार ही साखळी बेकायदा वाहतुकीतून जन्माला आली आहे। त्यातून पाण्यासारखा पैसा हाती खेळू लागला। त्याच पैशातून हत्यार बाळगणं, दमदाटी करून यंत्रणेला आव्हान देणं सुरू आहे। 300 टिप्पर वाळूचे, 400-500 टिप्पर फुकाट राखेचे। मी माहिती घेतली, राख कस काय उचलत आहेत ते म्हणले डायरेक्ट पिस्तूल घेऊन येतो। अधिकारी म्हणतो इथं राख भरू नका, गोली मार द्यायची। अशा प्रकारची भाषा, ढिसक्याची भाषा त्या ठिकाणी होते। काय करीन 4 लोक काय करतील? 50 लोक जर बंगाट होऊन पिस्तूल हे घेऊन राख म्हणजे आमचीच आहे, 1 रुपया थर्मलला न भरता 2002 सालापासून अव्याहतपणे 500 ट्रक फुकट चालल्यात। त्याचं उत्तर काय? मग पंकुताई 14 ते 19 तुम्ही होत्या, तुम्ही का बंद केल्या नाही? 2020 मधल्या एका रिपोर्टनुसार राखेच्या वाहतुकीसाठी अडथळा ठरणाऱ्या 4,000 झाडांची कत्तल केली गेली। कुणाचाही धाक नसलेल्या माफियांनी उघड्या ट्रकमधून राख घेऊन जाणं सुरू केल्यानंतर
इथल्या अनेक लोकांना त्वचेचे आणि श्वसनाचे आजार झाले। अनेक गावात राखेच्या प्रदूषणामुळे लहान मुलांना होणाऱ्या त्रासातून लोकांनीच राख वाहणाऱ्या लोकांना मारहाण केली। हिवाळ्यामध्ये जितकं धुकं पडतं त्याहून जास्त राखेच्या धुराचे लोट इथं अनेकदा दिसतात। गुन्हेगारीचा जन्म अवैध धंद्यातून होतो, त्यामुळे बेकायदेशीर आणि दमदाटीच्या अर्थकारणाच्या या राखेत कुणाकुणाचे हात काळे झालेत याचा छडा लागणं नितांत गरजेचं आहे। तुम्ही गँग्स ऑफ वासेपूर पाहिलाय, ज्यात एक डायलॉग आहे, ये कोयला नाही काला सोना आहे। हा डायलॉग गँग्स ऑफ वासेपूरमधल्या धनाबाद शहरासाठी वापरला गेलाय। मात्र हेच काळं सोनं जाळून जी राख तयार होते त्या राखेतून परळीचं अर्थकारण उभं राहिलंय। राखेतून क्रांतीचे निखारे पेटतात वगैरे हे तर डायलॉग आपण ऐकतोच, मात्र परळीमध्ये राखेतूनच गुन्हेगारीचे निखारे पेटलेत। त्यामुळे राखेतून ही जी गुन्हेगारी तयार होते ही गुन्हेगारी रोखणं प्रशासनासमोरचं मोठं आव्हान आहे। दत्ता कानवटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।